सोलापूर महानगरपालिकेच्या ऑगस्ट 2026च्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिका क्रमांक 4 विषय क्रमांक 151 अन्वये शहरातील 7 आरक्षित जागा आणि माननीय महापौरांनी आरक्षित केलेल्या 2 जागांवरील आरक्षण उठवून त्या बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे। या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला असून या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आज घटक पक्षाचे पदाधिकारी आयुक्त कार्यालयात दाखल झाले। मात्र आयुक्तांनी निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ करत स्वतः आजारी असल्याचा निरोप घटक पक्षाच्या नेत्यांना कळवला। यावरून संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाच्या पायरीवर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली आणि अखेर आयुक्त कार्यालयाच्या दारावरच आपल्या मागणीचे निवेदन चिटकवले। विरोधी पक्षाला लोकशाही व्यवस्थेत सन्मानाची वागणूक मिळणे अपेक्षित असताना सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर प्रशासन ब्रिटिश अधिकाऱ्यांप्रमाणेच वागून विरोधकांना सन्मानापासून दूर ठेवत असल्याचा गंभीर आरोप यावेळी घटक पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला। यामुळे लोकशाही व्यवस्थेवरच मोठे संकट ओढवल्याची भावना नेत्यांनी व्यक्त केली। महानगरपालिकेच्या ज्या अजेंड्यावर विषय आलेला आहे, सोलापूर शहरातल्या 7 जागा ह्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जीबीकडे पाठवल्या आणि 2 जे जागा आहेत ते जागा महापौरांनी सुचवल्या। असं टोटल 9 जागा आहेत। 9 जागा बघितल्या तर 21 एकरच्या ह्या सगळ्या जागा आहेत आणि रेडी रेकनर बघितलं हजारो कोटीचा ह्या ठिकाणी त्यांचा रेडी रेकनर होता। त्यांना 150 कोटी जर कमी असेल, 1378 कोटीची ही योजना आहे। तुम्ही 10% मेंटेनन्स ठेवलाय, 1400 कोटीचे 10 कोटी मेंटेनन्स मधला 40 कोटी तुमचे तिथं कम होतात। तुम्ही सुवर्ण योजनेचा त्या ठिकाणी 90 कोटी त्याला पकडल्यात, ते 2 तरी तुम्ही वगळल्यात तरी मी तुमचे 150 कोटी कव्हर होतात। त्या 150 कोटीसाठी ह्यांनी सोलापूर शहरातले भूखंड विकास काढलाय, विकसित करायला चाललाय। त्याला प्रचंड विरोध हा आमच्या महाविकास आघाडी करत आहे। या ठिकाणी आता शिवसेना आहे, मनसे आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, आप पार्टी आहे, काँग्रेस आहे। आम्ही सर्वजण मिळून ह्या ठिकाणी ह्या बीओटीच्या कामाला ह्या ठिकाणी आम्ही विरोध करतो। आम्ही विकास कामाला शहरातल्या पाईपलाईनला विरोध करत नाही। ते ह्या ठिकाणी निवडून येत असताना भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की राज्यात आमची सत्ता आहे, देशात आमची सत्ता आहे आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या। तर शहरातल्या लोकांनी भरभरून त्यांना यश दिलं। तुमच्या जवळजवळ 84 नगरसेवक आहेत, फक्त 9 पकडलं तर 93 नगरसेवक तुमच्यात एवढं शहरांनी दिलंय। तर मग राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तुम्ही त्यांच्याकडनं 150 कोटी निधी आणा जर कम पडले असेल तर। ह्या करता तुम्ही ह्या ठिकाणी असा घाट बांधणं आणि अशा प्रकारे चुकीच्या आरक्षण सगळ्या त्या ठिकाणी जागेवर असताना चुकीचा विषय आणणं आमचा त्याला सगळ्यांचा विरोध असणार आहे। उद्याच्या बोर्डामध्ये आम्ही महापौर असेल, आयुक्त असेल, जे पालकमंत्री सांगून गेले विषय करावाच लागेल। जर चुकीचं काम केलं तर महाविकास आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। एवढंच नाही तर आम्ही कोर्टात देखील जाऊ आणि सोलापूर शहरातले गार्डन असतील, शाळा असतील, बगीचा असतील वाचवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू। हे चुकीचे विषय आणलेत, त्यांना कळत नसेल, समजत नसेल। तुम्ही सगळे बघा, सगळे विषय अजेंडावरचे सगळ्या विषय या ठिकाणी आरक्षित जागेचे आहेत। एक तर तुम्ही आरक्षण बदलायला पाठवलं पाहिजे होतं, राज्यामध्ये तुमची सरकार आहे, तुम्ही विषय आणतानाच व्यवस्थित आणायला पालता, अतिशय चुकीचा। आणि भारतीय जनता पार्टीला माझा सवाल आहे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे आहेत आमच्या महिला भगिनी, त्यांचा अजेंडा त्यांनी 20-25 महानगरपालिकेत तरी मागं असे विषय आले तर त्याच ते सांगत की भूखंड श्रीखंड। मग आता तुम्ही सभा करत आहे, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे का भूखंड श्रीखंडाचा? मग तुम्ही काय करता? तुम्ही त्यास आम्हाला ज्ञान देत होता। मग असे विषय आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक सिनियर आहेत, त्यांनी विरोध करायला पाहिजे होता।
ही आमची अपेक्षा आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सोलापूर शहर गेल्या 10-12 वर्षांपासून बकाल अवस्थेत पोहोचत असताना सत्ताधारी पक्षाने केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणून शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात निधी तर आलाच नाही, उलट शहराच्या मूलभूत गरजांसाठी राखीव असलेल्या जागा खासगी मालक व बिल्डरांच्या घशात घालण्याचे धोरण राबवले जात असल्याचा आरोप घटक पक्षांनी केला. महाविकास आघाडीची काल बैठक झाली. सर्व पक्षाचे आमच्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहे. काल आमचे नगरसेवक गटनेते चेतनभाऊ नरोटे यांनी आयुक्तांची वेळ घेतली होती की आम्हाला निवेदन द्यायचं आहे. बीओटीच्या नावाखाली सोलापूर शहर विकण्याचा घाट या महापालिकेतल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. त्या संपूर्ण सोलापूर शहरामध्ये उद्रेक होत असताना सुद्धा हे विषय आणायच्या 150 कोटीसाठी 1,500 कोटीची मालमत्ता विकायची. गेली अनेक वर्ष हेच लोक सत्तेत आहेत. आता सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन हेच लोक सत्तेत, मूळ भाजपवाले बाहेरच आहेत, परंतु पालकमंत्र्याच्या दबावाखाली येऊन ही लोक हे विषय करण्याचा घाट घातलेला आहे. परंतु आम्ही त्यांचा ही भ्रष्टाचार आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आज आयुक्तांनी काल आम्ही वेळ घेतलं होतं, परंतु आयुक्त वेळ देऊन सुद्धा इथं हजर नाहीत. का तर त्यांच्यावरती प्रेशर आहे. जर तुम्ही जनतेच्या टॅक्स घेता, जनतेचे टॅक्स घेऊन सुद्धा तुम्ही पाणी पुरवठा करत नाही, 1 दिवसात पाणी देता म्हणता 8-8 दिवस पाणी देत नाही, आणि प्रचंड भ्रष्टाचार अधिकारी आयुक्ताच्या संगनमताने या महापालिकेत चालू आहे. आज जर आयुक्त नाही आले तर सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी वरती जाऊन आयुक्ताच्या खुर्चीला किंवा आयुक्ताच्या दरवाजाला आम्ही चिटकावणार आहे. उद्या बोर्ड आहे, बोर्ड सुद्धा होऊ देणार नाही. 20 तारखेला मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सुद्धा आम्ही महाविकास आघाडीचे लोक ठरवणार आहे की कशा पद्धतीचं लोकशाही पद्धतीने मार्गाने आंदोलन करायचं हे आम्ही ठरवणार. शहरातील उद्यानांची बकाल अवस्था तसेच महापालिका शाळांची दुरावस्था झालेली असताना त्याच जागांवर नवीन शाळा इमारती व उद्याने उभारून शिक्षण आरोग्याचे दालन खुले करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाने बिल्डरांशी हातमिळवणी करून स्वतःचे व बिल्डरांचे हित साधण्याचे धोरण अवलंबल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सोलापूरचा विकास पालकमंत्र्याच्या इशाऱ्यावर चालू आहे. महापालिकेने महापालिकेच्या जागा विकून महापालिकेचा विकास करण्याचं ठरवलं आहे. इथल्या शाळा असतील, बगीचे असतील, हे विकून जी महापालिका विकास करण्याचे गप्पा मारत आहेत. केंद्रात, राज्यात आणि सोलापुरात पूर्ण बहुमत दिलं असताना सुद्धा महापालिकेला जर निधी उपलब्ध होत असेल तर त्यांनी या सत्तेतून मुक्त व्हावं आणि जे विकास करतात त्यांना सत्तेत येऊ द्यावं, अशी आमची धारणा आहे. कारण सोलापुरात इतके सारे प्रश्न असताना हे सगळे खाजगीकरणाचा घाट घालत, शाळांच्या खाजगीकरणाचा घाट घालत, महापालिका शाळांचा खाजगीकरणाचा घाट घालत, इथले उद्यान खाजगीकरण करण्याचं काम बीओटी तत्वावर, हा भूखंड म्हणजे त्यांना श्रीखंड खाण्याचा, मलिदा खाण्याचा, यांना टेंडर काढण्याचा, टेंडरातून आपली सत्ता, आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आमचा याला विरोध आहे. उद्या मुख्यमंत्री येतील, त्यांच्यात सुद्धा तिकडे सुद्धा आम्ही ह्या मागण्या घेऊन जाऊ, त्यांचा रस्ता अडवू, या ठिकाणी आम्ही इशारा देतो. कालच महाविकास आघाडीच्या वतीने बैठक घेऊन सन्माननीय आयुक्त साहेबांना सूचित करण्यात आलं होतं, सांगण्यात आलं होतं की महाविकास आघाडीचे सर्व मेन पदाधिकारी येऊन निवेदन देणार आहेत. आणि हे हुतात्मा नगरी आहे. या 4 हुतात्म्याच्या नगरीमध्ये हे जे भाजपने जे खेळ मांडलाय, आज खरं तर आयुक्त साहेबांनी येऊन आमचं निवेदन स्वीकारायला पाहिलं होतं. कारण आयुक्त जर सोलापूर महापालिकेचा आयुक्त जर महापौराच्या दबावामध्ये, पालकमंत्र्याच्या दबावामध्ये काम करत असेल, तरी महाविकास आघाडी सोलापूर शहराचे सर्व जनता एक आगेमोहोळ आहे. ह्या आगेमोहोळा तुम्ही उठवण्याचं काम करू नका. हे आगेमोहोळ जर उठलं तर आयुक्त साहेब, महापौर साहेब, पालकमंत्री यांना कुठे कुठे चालेल त्यांना कल्पना देखील नाही. आणि भविष्यात जर तिने आमच्या मागण्या मान्य नाही केले, आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे करा, पण आम्ही त्यांच्या गाड्या रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही. त्यांच्या गाड्यावर, त्यांच्या तोंडावर काळे फासल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. बहुमताच्या जोरावर सत्ताधारी पक्षाने जनभावनेचा अनादर करत आरक्षण उठवण्याचा निर्णय रेटल्यास महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने सोलापूरकर जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. तसेच आंदोलनानंतर होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासन प्रमुख या नात्याने आयुक्त आणि सत्ताधारी पक्षाचीच राहील, असेही बजावण्यात आले. या निवेदनावर महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.